15 वर्षाची परंपरा कायम वारकरी सेवा हीच विठ्ठल सेवा म्हणत 1555 ग्रुपचा खिचडी महाप्रसाद। नगरसेवक संजय बंदपट्टे व माजी विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे मित्र परिवाराचा स्वखर्चातून सेवा यज्ञ। लाखो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरीत दाखल होणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांच्या सेवेसाठी नगरसेवक संजय बंदपट्टे, माजी विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे आणि जय विजय मित्र मंडळ SB 1555 ग्रुप मित्र परिवाराच्या वतीनं गेल्या 15 दिवसांपासून स्वखर्चातून सुरू असलेली खिचडी महाप्रसाद वाटपाची सेवा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली। वारकऱ्यांची सेवा म्हणजे विठ्ठलाची सेवा या भावनेतून गेल्या 15 वर्षापासून सुरू असलेल्या या सेवा यज्ञात पंढरीत दाखल झालेल्या लाखो भाविकांना खिचडी आणि फराळाचं वाटप करण्यात आले। आषाढीच्या भक्तिमय वातावरणात या सेवा कार्याला वारकरी आणि भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। विशेष म्हणजे कोणत्याही अपेक्षेशिवाय स्वखर्चातून वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुरू असलेल्या या उपक्रमानं 1555 ग्रुपच्या सामाजिक बांधिलकीची वेगळी ओळख निर्माण केली आहे। पंढरीच्या वारीत येणाऱ्या वारकऱ्यांना प्रेमानं 2 घास भरवणे हीच विठुरायाच्या चरणी खरी सेवा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान मनसे नेते दिलीप बापू धोत्रे आणि दादा सावंत यांच्या हस्ते वारकऱ्यांना खिचडी व फराळाचे वाटप करण्यात आले। यावेळी दोन्ही मान्यवरांनी नगरसेवक संजय बंदपट्टे, माजी विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे आणि SB 1555 ग्रुपच्या गेल्या 15 वर्षापासून सुरू असलेल्या स्वखर्चातील सेवा कार्याचं कौतुक केले। या सेवा कार्यावेळी नगरसेवक भैया कळसे, वडार समाजाचे जिल्हाध्यक्ष दत्ता रामचंद्र भोसले, समाजसेवक कुमार बंदपट्टे यांच्यासह जय विजय मित्र मंडळ SB 1555 ग्रुपचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येतून उपस्थित होते। आज आषाढी एकादशी पवित्र सण, लाखो करोडो भाविक आज पंढरपूरमध्ये आलेले आहेत। अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। आज पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक संजय बंदपट्टे यांनी 1 लाख भाविक भक्तांना त्या ठिकाणी फराळाचं वाटप ठेवलेलं आहे। शाबू खिचडी असेल, केळी असेल, याचं वाटप ठेवलं आहे। संजय बंदपट्टे मित्रमंडळ गेले अनेक वर्ष झालं त्या ठिकाणी भाविक भक्ताची सेवा करत आहे। त्याबद्दल मी संजय बंदपट्टे आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराचं आमच्या वतीने या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो। आमचे नेते भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल दादा सावंत साहेब, मी आणि आमचे सगळीच मंडळी, सगळे आमचे नगरसेवक मंडळी, आम्ही सगळ्यांनीच आज या ठिकाणी संजय बंदपट्टे मित्रमंडळाने जो या ठिकाणी फराळ वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे त्याचं वाटप आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे। अतिशय आनंदाचा दिवस आहे। आज या निमित्तानं मी पंढरपूरमध्ये आलेल्या सर्व भाविक भक्तांचं या ठिकाणी पंढरपूरकरांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि संजय बंदपट्टे आणि त्यांच्या मित्रपरिवारांचं या चांगल्याच्या समाज उपयोगी कामाबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाही, या ठिकाणी आम्ही जो गेल्या वर्षी संकल्प केला होता पंढरपूर नगरपालिकेमध्ये सत्तांतर झालं पाहिजे, पांडुरंगाच्या आशीर्वादानं विठ्ठलाच्या कृपेनं या ठिकाणी सत्तांतर झालंय आणि तुम्ही आता बघताय की यावेळेस नगरपालिकेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा आम्ही या ठिकाणी भाविक भक्तांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठल्याही वारकऱ्यांची, भाविकांची या ठिकाणी हाल झालेला नाही। मग पिण्याचं पाणी असेल, शौचालयाच्या सोयीसुविधा असतील, वारकऱ्यांना राहण्याच्या सोयीसुविधा असतील, वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी आरोग्य शिबिरं असतील, अशा पद्धतीचं सर्व नियोजन आम्ही यावर्षी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारे ही वारी या ठिकाणी संपन्न झालेली आहे। नाही, या ठिकाणी खरं तर पूर्वी जे अनुदान होतं त्या ठिकाणी त्याच्यापेक्षाही जास्त अनुदान यावर्षी शासनाच्या वतीनं मिळालेलं आहे, परंतु या ठिकाणी लाखो करोडो भाविक भक्त येत असतात आणि हे अनुदान अतिशय तुटपुंज होत आहे। तर माझी या ठिकाणी आपल्या माध्यमातून शासनाला देखील विनंती आहे की यावर्षी आपण अनुदान दिलं अतिशय चांगलं आहे। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी यावर्षी दुप्पट अनुदान दिलेलं आहे, अतिशय आनंदाची गोष्ट आहे। तरी देखील माझी शिंदे साहेबांना अशी विनंती राहील किंवा सरकारला अशी विनंती राहील की या अनुदानात काही भागत नाही, पुढच्या एकादशीला किंवा पुढच्या वारीला याच्यापेक्षाही जास्त पद्धतीचं अनुदान त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, जेणेकरून भाविकांची सगळी सोय करता येईल। कारण आज जर तुम्ही पंढरपूरचं बघितलं तर पंढरपूरला वारी नसताना देखील रोज 1 लाख ते 1.5 लाख लोक येत असतात आणि आत्ता आज वारीच्या दिवशी जर तुम्ही बघितलं तर सरकारी आकडा 50 लाखाच्या पुढे आहे। याचा अर्थ किमान 1 कोटी लोक, 1 कोटी भाविक भक्त पंढरपुरात आलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या लोकांची सोयीसुविधा करण्यासाठी सरकारने जास्तीत जास्त अनुदान दिलं पाहिजे अशी मी मागणी करतोय।
आज आमचे सहकारी मित्र नगरसेवक संजयजी बनपट्टे आणि त्यांचे मित्रपरिवार त्यांच्या सहकार्यातून आताच बापूंनी सांगितल्याप्रमाणे भाविकांसाठी खिचडी वाटप असेल, केळी वाटप असेल, फळं असतील, चहा असेल, या पद्धतीचं नियोजन प्रत्येक वर्षी संजय बनपट्टे हे करत असतात. या वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्कृष्ट असं भव्य दिव्य खिचडी वाटप सकाळपासून म्हणजे भाविकांना सुरू आहे. लाईन लागून भक्त येत आहेत, त्याचा लाभ घेत आहेत. आम्हाला आनंद आहे की आमचे सहकारी मित्र सगळे येणाऱ्या आषाढी वारीनिमित्त या पंढरपूर नगरीमध्ये लाखो भाविक येतात. त्यांची सोय काही ना काही स्वरूपामध्ये आपल्या हातून होतीये, पांडुरंगाच्या चरणी हे अर्पण होतीये, ह्याचा मला आनंद आहे. आम्ही वारीच्या आधीच शिंदेसाहेबांची भेट घेतली होती. साहेब वारीच्या एक 8 दिवसापूर्वी येऊन पंढरपूरमध्ये नियोजन बैठक घेऊन आल्यानंतर साधारणपणे लोकांची जी आबळ होतीये, पाण्याच्या बाटल्या असतील 1 लाख पाण्याच्या बाटल्या आदरणीय आमचे आरोग्यमंत्री माजी तानाजीराव सावंत साहेब आणि दिलीप बापू धोत्रे असतील, आमचे सर्व सहकारी मित्र असतील, यांच्या माध्यमातून आम्ही त्या दिवशी वाटप करण्याचा संकल्प केला आणि ती सुरुवात पण केली. आणि ज्या वारीमध्ये अडचणी येतील, आरोग्याच्या असतील, शौचालयाच्या असतील, स्वच्छतेच्या असतील, नगरपालिकेच्या माध्यमातून असतील, ह्या सर्व साहेबांच्या कानावरती टाकल्यानंतर साहेबांनी अतिशय उत्कृष्ट असं सहकार्य केलं आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतोय. आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा वारी होण्याच्या आधी या सगळ्या सोयी व्हाव्यात अशी एक आम्ही भावना व्यक्त केली आणि साहेबांनी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिलेला आहे.